यंदा नवरात्रोत्सव 9 दिवसाचा नाही तर 10 दिवसांची, कारण काय? दरवर्षी शारदीय नवरात्र भक्तिपूर्ण वातावरणात साजरी केली जाते. संपूर्ण 9 दिवस भक्त दुर्गादेवीचे उपास करतात, आईच्या 9 रूपांची विधिपूर्वक पूजा करतात आणि 10व्या दिवशी विजयादशमीचा उत्सव साजरा करतात. मात्र 2025 सालातील शारदीय नवरात्र काही विशेष ठरली आहे. यंदा नवरात्र फक्त 9 दिवसांची न राहता पूर्ण 10 दिवसांची साजरी केली जाणार आहे. पंचांगानुसार शारदीय नवरात्र 22 सप्टेंबर 2025 पासून सुरू होईल आणि 2 ऑक्टोबर 2025 रोजी दुर्गा विसर्जनासह विजयादशमी साजरी केली जाईल. यावर्षी तृतीया तिथी 2 दिवस टिकल्यामुळे हा 10 दिवसांचा नवरात्र योग निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे ही तिथी 24 आणि सप्टेंबर 25 दरम्यान असेल, ज्यामुळे भक्तांसाठी ही नवरात्र अधिक महत्त्वपूर्ण आणि शुभ ठरली आहे. कन्यापूजन, भंडारा आणि हंस नवरात्राचा शुभ समारोप. यावर्षी महानवमी 1 ऑक्टोबर 2025 रोजी येणार आहे. या दिवशी दुर्गेच्या शेवटच्या रूप मां सिद्धिदात्री यांची विधिपूर्वक पूजा केली जाईल. नवरात्राच्या शेवटच्या दिवशी कन्यापूजन, भंडारा आणि हवन यासारखे धार्मिक विधी पार पाडले जातील, जे भक्तांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जातात. शास्त्रानुसार तिथींची वाढ होणे अत्यंत शुभ मानले जाते, तर तिथी कमी होणे अशुभ लक्षण समजले जाते. यंदाच्या नवरात्री तृतीया तिथीची वाढ होणे हे एक सकारात्मक संकेत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार याचा अर्थ असा की येणारा काळ समृद्धी, आनंद आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येणार आहे, जो देश आणि जगासाठीही शुभ ठरेल. या दिवशी भक्तांच्या जीवनात आनंद, संपन्नता आणि सौभाग्याची भरभराट होण्याची अपेक्षा आहे. माता राणीची हत्तीवर स्वार सवारी. नवरात्राच्या पावन काळात माता राणीची सवारी खूप महत्त्वाची मानली जाते. माता दुर्गेची सवारी तिच्या आगमन आणि प्रस्थानाच्या दिवसानुसार निश्चित केली जाते. यावर्षी माता दुर्गे हत्तीवर स्वार होऊन येत आहेत, ज्याला अत्यंत शुभ मानले जाते. हत्ती हा ज्ञान, समृद्धी आणि शांती यांचा प्रतीक आहे, त्यामुळे माता राणीचं हत्तीवर आगमन समाजात सुख, संपन्नता आणि ज्ञानाची भरभराट दर्शवते. भक्तांसाठी हे दृश्य अत्यंत पवित्र मानले जाते आणि त्याला सामोरे जाणे ही एक अद्भुत धार्मिक अनुभूती असते. नवरात्रीच्या 10 दिवसांचे महत्त्व काय आहे? नवरात्राचे 10 दिवसांचे महत्त्व भक्तांसाठी अतिशय खास आहे. यावर्षी नवरात्र फक्त 9 दिवसांची नाही तर पूर्ण 10 दिवसांची असल्यामुळे भक्तांना मां दुर्गेची पूजा आणि प्रार्थना करण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळणार आहे. यामुळे भाविकांना त्यांची भक्ती अधिक दृढ करण्याची संधी मिळेल. नवरात्राच्या प्रत्येक दिवशी मां दुर्गेच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा करण्याबरोबरच 10व्या दिवशी विजयादशमीसाठी आईचे आशीर्वादही मिळतील. हा अद्भुत योगायोग भक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो, ज्यामुळे त्यांचे जीवन आनंद, समृद्धी आणि सकारात्मकतेने भरून जाते. चुकूनही या चुका करू नका. शारदीय नवरात्रीच्या अष्टमी आणि नवमी तिथीला घर आणि मंदिराच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. पूजा करताना काळे कपडे घालू नका. कोणाशीही वाद घालू नका. कोणाबद्दलही चुकीचे विचार करू नका. वृद्धांचा आणि महिलांचा अपमान करू नका. याशिवाय तामसिक अन्न सेवन करणे टाळावे.